गणेश कदम यांच्या तुळशीचं लग्न या ठिकाणी महेश पटोळे आहे. महेश पटोळे यांनी अंतरपाठ धरलेला आहे. प्रकाश मिस्त्री, महेश पटोळे. नवरदेव कोण आहे? आयुष पटोळे नवरदेव आहे. आणि अंधारात बाकीचे गायब झाले सध्या. लाईट आल्यानंतर बघू कोण कोण येते. अजूनही लाईट आलेली नाही. नमस्कार, मी संदीप सावंत, लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे तुळशी विवाह आणि आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तुळशी विवाह कशा प्रकारे साजरा होतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम काय होतं की आमची जी ग्रामदैवत आहे श्री आरेश्वर पाणी पाहुणे या दोन्ही तुळशीचं सर्वप्रथम लग्न होतं आणि त्या लग्नानंतर प्रत्येक वाडीमध्ये लग्न होतं. म्हणजे इतर वाडीमध्ये तुळशीचं लग्न होतं. तर आता आपण पहिल्यांदा चाललो आहे आरेश्वर मंदिराकडे. त्या ठिकाणी जाऊन आरेश्वर मंदिराच्या समोर जे तुळशी वृंदावन आहे तिथे लग्न होणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत पावनाई मंदिरामध्ये आणि हे दोन लग्न झाल्यानंतर आपण बनवलं आमच्या वाडीतील म्हणजे आरेश्वर वाडीमधील तुळशी विवाह म्हणजे तुळशी विवाहाचा कार्यक्रम म्हणजे कशा प्रकारे तुळशी विवाह साजरा होतो. सध्या बघा पावसाचं वातावरण आहे, कारण काल हरिनाम सप्ताह म्हणजे सप्ताह साजरा झाला तेव्हा पण पाऊस आला होता. आता आपण बघितलं हे बघा असं थोडं पाऊस येऊ शकतो असं वाटते सध्या तरी. आता संध्याकाळचे 5 वाजलेत पण असं वाटतं की संध्याकाळचे 6-6:30 वाजलेत. एवढा काळोख आहे सध्या. तर आता आपण या पावसाच्या वातावरणामध्येच म्हणजे या धामधुमीतच आपण साजरा करणार आहोत तुळशी विवाह. तर चला मग जाऊया आरेश्वर मंदिराकडे आणि त्याच्यानंतर जाऊया पावनाई मंदिराकडे. मग आपण पाहूया आमच्या वाडीतील तुळशी विवाह. चला मग. ते आरेश्वराच्या समोरील तुळशी वृंदावनाचं लग्न होतं आहे आणि याच्यानंतर गावातील सर्व लग्न होणार. तर आता आपण आरेश्वर मंदिराकडे. हे आहे आरेश्वर मंदिर आणि या ठिकाणी तुळशी वृंदावनाकडे लग्नाची तयारी चालू आहे. वासंत्री बहुगल बलान करणे मंगलम शुंगल सावधान जलवंत देव विद्या बलंत देव बलंत देव लक्ष्मी स्वामी शुंगल सावधान. झाला वा आरेश्वर मंदिराकडून पलीकडे म्हणजे नदीच्या पलीकडे देवीच्या वाडीमधील पावनाई मंदिरामध्ये चाललो आहे. आरेश्वर मंदिराच्या तुळशीचं लग्न झालं. आता आपण पावना देवी मंदिरामध्ये जाऊन तिथल्या तुळशीचं लग्न करणार आहोत. तर नदीच्या पलीकडे म्हणजे इथून साधारण अर्धा किलोमीटरवरती आहे पावनाई मंदिर. तर आपण आता तिकडे ह्याच बंधाऱ्यावरून आलो आणि ही डगर म्हणजे हा उंचवटा पार करून आपण वरती आलो आणि समोर दिसते ते आहे पावनाई मंदिर. या मंदिरामध्ये दैकाला उत्सव असतो आणि आरेश्वर मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाने त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव असतो. तर आता आपण या मंदिर दैकाला आणि दसरोत्सव या म्हणजे पावनाई मंदिरामध्ये असतो. म्हणजे ही 2 वार्षिक दसरा आणि दैकाला ही पावनाई मंदिरामध्ये साजरी होतात आणि हरिनाम सप्ताह आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे आरेश्वर मंदिरामध्ये साजरं होतं. अशा प्रकारे आमची 4 प्रमुख वार्षिक आहेत. आता आपण आलो पावनाई मंदिरामध्ये. पाहू शकतो आणि यात अक्षता अजून काय करू गजमुखम मोरेश्वरम वेदिरम वंदारम नारकम चिंतामणि सेवरम लेण्यादे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदं राम राम शिव गणपती सदा मंगल पादं त्रिबहुकल्वलान करणे कुर्या सदा मंगलं शुभंगल देव तारा बल जलवंत देव विद्या बलं देव अनंत देव लक्ष्मी स्वामी शुभंगल एकदम वेगळाच झालाय. सुंदर.
गावठी फळ. तर आता पावनाई मंदिरातील तुळशी विवाह झालेला आहे. संध्याकाळचे 5 वाजले. साधारण 7 वाजता आपल्या वाडीमधील तुळशी विवाह चालू होईल. तर आम्ही वाडीमध्ये जाणार. समोर वाडी येते आमची वाडी, म्हणजे जिथे आरेश्वर मंदिर आहे ते आरेश्वर वाडी. आणि या म्हणजे या मंदिरामुळे इथली या वाडीला देवीची वाडी म्हणतात, पावनादेवी मंदिरामुळे. तर आता आपण बघणार आहोत आरेश्वरवाडी येथील तुळशी विवाह सोहळा. आता आपण आपल्या वाडीमध्ये आलो, म्हणजे इथून आरेश्वरवाडी चालू झाली. म्हणजे आपण गेलो होतो पलीकडे, त्या तिकडे देवीची वाडी, ब्रिजने वरची वाडीमध्ये आलो. आणि त्या वाडीमधून आपण ह्या रोडने आपल्या वाडीमध्ये आलो. तर आता उरलेला कार्यक्रम आपण बघूया. तो कार्यक्रम साधारण 7:30-7:30ला चालू होईल. तो म्हणजे आत्ता एवढा अंधार आहे तर तेव्हा फुल अंधार असणार. म्हणजे काळोखामध्ये आपण पाहूया पावसामध्ये होणारं, आजूबाजूला पावसाचं वातावरण आहे, पावसामध्ये होणारं तुळशी विवाह. तर पावसामुळे बहुतेक लोकांनी शॉर्टकट लाईटिंग केली आहे, कारण पाऊस कधी येऊ शकतो. तरी पण आपण तो माहोलसुद्धा एन्जॉय करूया. चला. होता पावसाची हजेरी लागलेली आहे. पावसाचा धुमाकूळ आहे इकडे. आणि या पावसामध्येच आपण आता तुळशी लग्न कसं करणार आहोत ते बघूया. जोरदार पाऊस पडतोय आणि नेमका संध्याकाळच्या वेळी झालाय, म्हणजे आपल्या तुळशी विवाहाच्या टायमिंग. त्यामुळे लाईटिंग पण आता ऑन करत तर भीती वाटणार आहे. जोरदार पाऊस आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मगाचपासून अर्धा तास असा जोरदार मुसळधार पाऊस पडतोय. आणि आम्ही वाट बघतो की पाऊस कधी जाणार. आणि वीज पण चमकली. आता आम्ही वाट बघतो की पाऊस कधी जाईल आणि तुळशीचं लग्न केव्हा होईल. जोरदार विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस पडतोय. दोन की एकच. विघ्नेश्वरम राघवम स्वस्तितम गणपती कुर्या सदा मंगलम शुभ लग्न. गोविंदा. यांच्याकडून आता आपण आलोय श्रीपत कदम यांच्याकडे. लाईट नाही आहे, पण यांच्याकडे सध्या थोडीशी चार्जिंगची लाईट आहे. सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरणं
निर्मन्वती वेदिका शिप्रावेत्र महासुर नदी ख्याता गया मंगल शुभ लग्न गोपाळ. ते मारू ठेवले चालू असतं ना आणि लाईट नसताना सुद्धा सुंदर नियोजन आहे. अजून लाईट नाही आली पण आपल्या मुहूर्ताप्रमाणे इथे लग्न चालू झालेलं आहे. आणि इकडे कुरमुरे वाटतात, गरम गरम कुरमुरे. हस्ती अंकुश लड्डू पद्म परशु दंती हिरा झळकतो ऐसा दे पायी पैंजन गागरी ऋण जुने प्रेम यांचे तुळशीचं लग्न पाहिलं आणि आता आपण चाललोय सावंत यांच्याकडे. उदय सावंत. राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करे हे कन्या सगुणवरा नुपवरा कोणासिन्या. आता आपण बघतोय आमच्या घरची तुळशीचं लग्न. अजून लाईट नाही आली. एका जगत जीवना सोन्याचे अजून लाईट आलेली नाहीये. आता आपण सत्यवान पाटोळे यांच्या तुळशीचं लग्न पाहतोय. अजूनही लाईट आलेली नाही. गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मंगलम वधुलग्न सावधान. गोविंदा आणि आता आपण बघतो रवींद्र पाटोळे यांच्या घरची तुळशीचं लग्न. म्हणत असे सांभाळ तोडे सरी आली कुमलाहुनी फळ नवे लग्न सावधान. गोविंदा गोपाळ. पेरकर यांच्याकडचं लग्न पाहतोय तुळशीचं. या शुभ्रवस्त्रावृता तू सरस्वती भगवती निशेष जाड्या पार्श्वलग्ना गोविंदा आता आपण बघतोय विश्वनाथ कदम यांच्या तुळशीचं लग्न. अजून सुद्धा लाईट आलेली नाही. परी पोसिले गर्भापासुनी धरीती ममता तर तू जा करी शिवलग्न सावधान. गोविंदा आणि बरोबर फरसा. कुरमुरे आणि मिक्स आणि फरसाण. फरसा. बेल बेल बेल.
आता आपण पुढे जाऊया. आपण फक्त गणेश कदम यांच्या तुळशीचं लग्न. महेश पटोळे यांनी अंतरपाठ धरलेला आहे. प्रकाश मिस्त्री, महेश पटोळे. नवरदेव कोण आहे? आयुष पटोळे नवरदेव आहे. आणि अंधारात बाकीचे गायब झाले सध्या. लाईट आल्यानंतर बघू कोण कोण येते. अजूनही लाईट आलेली नाही. सरस्वतीच्या यमुना आता आपण भाऊ कदम यांच्या तुळशी लग्न पाहतोय. आणि आता पुन्हा पाऊस सुद्धा आलाय. पाऊस चालू आला. कावेरी शरयू महेंद्र कन्या कर्मण्वती वेदिकावती महासुर नदी माय घाल वर माय घाल हे घाल पाय पाय बघ पाय बघ खाली पाणी वर आता आपण बघतोय जयंत पाटोळे यांच्या तुळशीचा विवाह. मंगलम शिवलग्न आता आपण आलोय महेश पटोळे यांच्या घरी. विनायकम करिया सदा मंगलम शिवलग्न. आता आपण प्रकाश मेस्त्री यांच्या घरी तुळशी विवाह बघतोय. आणि पाऊस पुन्हा जोरदार चालू झालेला आहे. त्यामुळे सर्वजण बाजूबाजूला उभे राहिले. तर मध्ये पाऊस पडतोय. सगळे पाऊस पाऊस आणि पाऊस. अरे तांदूळ असे टाकूचे असतात मारून ते नाही असे टाका फक्त ते असते का टाकूचे. आता आपण चाललोय मिलन मेस्त्री यांच्याकडे. बनवल्या प्रथम जय कन्या निघे सासरी शिवलग्न. मला तर परत नाव घेतलं. ओके.